नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं नवीन ब्लॉग मध्ये. तर माझ्या गाडीला थोडा प्रॉब्लेम झालेला आहे. माझ्या गाडीची जी रेस केबल आहे ना तुटलेली आहे. आता आम्ही जाणार आहे गॅरेजला, कारण मायराला मी बोलून घेतलंय झोपेत न उठून. बघा ही हॅलो गाईस, चलो चला आपल्या गाडीला पाय लावायचं इथलं गॅरेज वर जायचं. कोणती गाडी लावून येणार आहे का? लगेच घेऊन यायची, लगेच होते काम. तरी बघा ही आपली रेसची वायर तुटलेली आहे इथली. काल पोरांनी तोडली आपल्या इथल्या कोणत्या तरी. कोणी तोडली रे वायर? तर आता जाऊ आपण केबलची वायर चेंज करायला. मायरा सोडणार बाळाला काय झालं? सोड ना. नाही नाही तर मित्रांनो, फायनली आपली गाडी आता खोललेली पूर्णपणे. तू गप्पा माय रे, काय इज्जतीत सांगतो तुला, लय मारेन तुला. तो फायनली आपल्या गाडीचं काम चालू आहे मित्रांनो. इथं आपले क्लच केबल तुटली का रे? काय तुटले आपलं? हा भयाला माहिती आहे, ऍक्सिलेटर वायर तुटलेली आपली. ती माझं मी बघन काय करायचं. तू गप रे. एक्सिलेटर वायर तुटली आपली. एक्सिलेटर आपल्या गाडीचं वाटोळ अशा प्रकारे झालेलं आहे. सगळं तुटलेलं आहे आपल्या गाडीचं. तरी म्हणलं आलं एवढं खडखड कसं काय वाजतंय. तर गरिबी आली मित्रांनो, बाकी काय नाही. हे बघा इथं सगळं तुटलेलं आहे, त्याच्यामुळे आपली गाडी खडखड करत होती वाटतं. आपल्याला एकदा एका बुलेटवाल्याने ठोकलं होतं. आपला व्हिडिओ तुम्ही मागचा बघितला असेल तर. आज बुलेटवाल्याने ठोकलं होतं. युट्यूबला बघ ना, ब्लॉग टाकलेला मी ऑलरेडी याचा. शोरूमला सोडली होती, 19,000 रुपये खर्च आला होता. काही छट्ट करून दिलं नाही शोरूम वाल्याने. होंडाचं शोरूम एवढं भांगार आहे ना, लय भांगार आहे होंडाचं शोरूम, बिनकामाचं. त्याच्यापेक्षा बाहेरचे गॅरेज बरे असते. तर आयला मग कर ते तोडून बिडून तसंच त्यांनी चिपकून काय दिलं माहिती का मला? ते थर्मोकॉलचं नाही का ते चिपकून दिलं होतं मला. केबल तुटली होती का भैया? भैया इस बार दोन मतलब ये पीछे वाला भी उसको लगा के दो. वो एक बार निकाला था मैंने. ये निकालू क्या सब सामान? गाडीला काही ना काही प्रॉब्लेम येतच राहते. हे असले आपल्या सोबत असले ना, काही ना काही जिंदगीला नाही कलंक लागल्यासारखीच येतं. जाऊ का? तू बस नाही का देव ठेवून लय शानपणा करतोय. अंदर इकडे थांबतो थोडं. भैया अच्छे से काम करो. ती वायर काढून भैयाला बोल ना. फायनली मित्रांनो आपल्या गाडीचं काम झालेलं आहे, पण लय पैसे घेतले आयला. थोडं ढिल्लं झालंय आता. हा जो विषय आहे ना, हा लय ढिल्लं झालाय आता. आपल्याला दुसरं ऑलरेडी ढिल्लंच होतं, हे लय ढिल्लं झालंय. बघू घरी जाऊ. दिदी आलेली आहे. तर मित्रांनो आज भाऊबीज आहे आणि दिदी आलेली आहे घरी. तर आपल्या गाडीचं वगैरे काम सगळं झालेलं आहे व्यवस्थित. प्रेसला टाकलेले कपडे घेऊन यायचे. तर माझा बॅक कॅमेरा थोडा खराब झालेला आहे छोटासा, आणि आपला जो समोरचा कॅमेरा ना तोच व्यवस्थित आहे. त्यामुळं थोडं लाईटली समजून घ्या, बाकी काय विषय नाही. गाडीचं काम आपलं झालेलं आहे पूर्णपणे. खर्च लय आला. चला जाऊ आपण आता पहिलं. तर मित्रांनो पावसाची झालेली आहे सुरुवात. दिवाळीत पावसाने खूप राडा घातलेला आहे. विषय कसा आहे, मी आलो होतो मैरेच्या स्टॉलवरती. आमच्या स्टॉलवरती आलो होतो रॉकेट घ्यायला. भातचा आला घरी तर त्याला रॉकेट नको वाजवायला. मग काय तर घेऊन नको जाऊ काय? मग अरे तुम्हाला सांगणार का घेऊन नको जाऊ म्हणून? तर दुकान आपलंच आहे मित्रांनो, तसा काही विषय नाही. तो काय म्हणू शकत नाही आपल्याला माहिती आहे कसं आहे ना. काय नाही जाऊ द्या, बोलला असतो पण विषय थोडा हार्ड होईल. तर पावसाने आज सुरुवात केलेली आहे चांगलीच. मग 3 दिवस झालं पाऊस येतोय, पण काय विषय नाही, दिवाळीचा पाऊस पडलाच पाहिजे असं म्हणणं आहे आपलं. तर मित्रांनो काय रे, हा
ब्लॉग तुम्हाला आवडतात का नाही मला नाही माहिती, कारण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगतच नाहीये काय. तर मित्रांनो विषय असा आहे, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. ब्लॉग तर मी बनवतो, ब्लॉगचा काहीच विषय नाही. मी डेली ब्लॉग आपण चॅलेंज घेतलं ना तो पूर्ण करणारच, विषय आपला असा आहे. तर राहिलं एवढंच की फक्त मी ब्लॉग तर बनवतोय, पण तुम्ही ब्लॉग बघताय पण त्याला रिस्पॉन्स करत नाही. मग कसं तुम्ही कमेंट करत नाही, कमेंट केल्याशिवाय मला कसं कळणार की तुमच्यापर्यंत ब्लॉग येतोय, कोण कोण बघताय. तर मित्रांनो हा ब्लॉग कुठपर्यंत येतोय ना मला फक्त तेवढं सांगा, आणि फक्त कमेंटमध्ये सांगा जावं रे मला माझं काय चुकतंय, माझं काय नाही चुकतंय. मान्य आहे कमेंट करायला लय वेळ लागत नाही, फक्त 1-2 सेकंद लागतं. तर काहीतरी टाका, पण कमेंटमध्ये टाका. शिव्या नका देऊ बरं. काय हा यावंच लागतंय पुढे, पण आता कुठे यावं लागतंय, काय राहिलंय आपल्याकडे. ब्लॉग बघा यावंच लागतं, ब्लॉग बघा तुम्ही नक्की. तर मग आजकाल ट्रेंडिंग चालू आहे काय ते इंस्टावरती माय फर्स्ट ब्लॉग. आपल्याला तसं काही करायचं नाही, आपण ट्रेंडिंगला नाही, आपण ट्रेंडिंग स्वतःवर ओढून घेणारा माणूस आहे. तर आतापर्यंत तर आपल्याकडून काही सक्सेस झालं नाही, पण आता बघू आपण आपल्याकडून सक्सेस होतंय का नाही. जोपर्यंत सक्सेस नाही ना तोपर्यंत मी करत राहणार आहे, कारण मला माहिती आहे बाकीचे आपलं काय होऊ शकत नाही आपल्याकडून. पण ब्लॉगमध्ये आपण सक्सेस मिळवणार. युट्यूबला एका महिन्यात नाही म्हणता नाही का, एका महिन्यात आपले 1K झालेले आहेत. आता एका महिन्यात आपलं चॅनल मॉनिटाईज झालंच पाहिजे कसल्याही परिस्थितीत. काय विषय असा आहे, गेले 5 वर्ष मी या चॅनलला धरतोय. याच्या आधी पण माझे 2-3 चॅनल होते. गेमिंगचं चॅनल होतं, अजून त्याच्यानंतर परत असंच ब्लॉगिंगचं चॅनल केलं होतं मी. त्यात पण नाही का म्हणजे काहीच नाही. तर मित्रांनो तुम्ही माझ्या मॅगचं बॅकग्राऊंड बघत असाल, बॅकग्राऊंड मला काहीच मॅटर करत नाही. मी कसलंय मला बॅकग्राऊंडची काही घेणदेण नाहीये, मला फक्त माझ्याशी घेणदेण आहे आणि माझ्या व्हिडिओशी घेणदेण आहे. सो तुम्हाला हा ब्लॉग जर आवडला असेल, खूप मेहनतीने करतोय मला माहिती आहे माझं कसं चालू आहे. एडिटिंग करा, परत कामं करा. एडिटिंगला एवढं डोकं जातं ना मित्रांनो, खरं तुम्हाला सांगतो सिरियसली, एवढं डोकं खाती नाही एडिटिंग, लय वेळ एडिटिंग करायला लागते. तर मी रात्रीचं बसून म्हणजे तुम्हाला पण माहिती आहे रात्री 5 वाजता मी जेव्हा घरी आलो होतो ना काल, तेव्हा मी ब्लॉग एडिट करतोय. म्हणजे हा जो ब्लॉग आहे ना तेव्हापासून मी एडिट करतोय, अजून माझा ब्लॉग झाला नाही. आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 8:40 झालेले तरी मी ब्लॉगच बनवतोय. आणि रात्रीचं पण तुम्हाला माहिती मी ब्लॉगच बनवत असतो, बाकी काहीच करत नसतो. तर ते ब्लॉग एडिटिंगला पण खूप वेळ लागतो. म्हणजे जास्तीत जास्त तर ब्लॉग एडिटिंगलाच मला वेळ जातो, बाकी कशालाच वेळ जात नाही. तर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग जर आवडला असेल, मला माहिती आहे या ब्लॉगमध्ये एवढं काय म्हणजे काही नाहीये दाखवण्यासारखं, तरी मी प्रयत्न करतोय की काही ना काहीतरी नवीन करायचं. तर हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर ब्लॉगला नक्की लाईक शेअर आणि कमेंट करून टाका भाऊ. लाईक शेअर आणि कमेंट करा प्लीज.